माताजी माताजी हाँ लक्ष द्यायचं. तेरी छत्र छाया भगवन मेरे सिर पर हो, मेरा अंतिम मरण समाधि तेरे दर पर हो प्रभु जी तेरे दर पर हो. ज्ञान दिवाकर की किरणों से राग नदी सूखे, निज वैभव की मानिक मणियां अंतर में दिखे. निज चैतन्य प्रदोषों पर ही उदय दिवाकर हो, मेरा अंतिम मरण समाधि तेरे दर पर हो. सकल कर्मशय करने वाली क्रिया हो मेरी, पूर्वाचार्यों के अनुक्रम से चर्या हो मेरी. सोच समझ में प्रतिपल मेरी जिन आगम स्वर हो, मेरा अंतिम मरण समाधि तेरे दर पर हो. माताजी काय म्हणतात बघा. सकल कर्मांना क्षय करण्यासारख्याच माझ्या सर्व क्रिया असू दे आणि पूर्वाचार्यांनी सांगितल्याप्रमाणे क्रमपूर्वक माझी चर्या असू दे. आता तुम्ही क्रमपूर्वकच चर्या करत आलाय आजपर्यंत. आलाय ना माताजी? जागृत आहे आपण? आपण क्रमपूर्वक चर्या करत आलाय म्हणजे सकल कर्माचा क्षय कमी भावात होणार आहे ना. तर सोच समझ में प्रतिपल मेरी. आता मला प्रत्येक क्षण विवेकपूर्वक काळजीपूर्वक सावधानीपूर्वक मला करायचं आहे. आणि जिन आगम स्वर हो, माझ्या कंठातून माझ्या आत्म्यातून प्रत्येक शब्द जिनेंद्र भगवंतांचे वचन निघू दे. आणि हे भगवान, हे गुरुदेव, हे जिनवानी माता, तुझ्या चरणामध्येच माझं समाधी मरण होऊ दे. मेरा स्वर ईश्वर तक पहुंचे यही प्रार्थना है, मेरे स्वर में बसा हो ईश्वर यही भावना है. मेरा स्वर ईश्वर तक पहुंचे यही प्रार्थना है, मेरे स्वर में बसा हो ईश्वर यही भावना है. मेरे ईश्वर तुम्हें समर्पित मेरा हर स्वर हो, मेरा अंतिम मरण समाधि तेरे दर पर हो. आता तुमची शारीरिक क्षमता जरा सुद्धा नाही, तरी पण तुम्ही ओम 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 किती जोरानं म्हणालाय. कारण तुमची इच्छा आहे तुमचा आवाज भगवंताच्या पर्यंत पोहोचला पाहिजे की नाही, भगवंतांच्या पर्यंत. आणि तुमच्या स्वरामध्ये ईश्वर असू दे, म्हणजे तुम्ही ओम म्हणालाय, हे पंचपरमेष्ठीचं प्रतीक आहे. आणि म्हणून तुमचा प्रत्येक शब्द, तुमचा प्रत्येक श्वास ईश्वराला समर्पित होऊ दे. माताजी
आणि व्यवहारामध्ये पंचपरमेष्ठी आपले ईश्वर आहेत. निश्चयामध्ये आत्मस्वरूप आपला आत्माच आपला ईश्वर आहे. त्या आत्म्यासाठी प्रत्येक श्वास, त्या पंचपरमेश्वरसाठी प्रत्येक श्वास, प्रत्येक स्वर आपल्याला समर्पित करायचा आहे. जो समाधि के काम न आए उसे नहीं चाहूं, जो परभव में साथ न चाहे उसे नहीं चाहूं, जो संयम को सदा बढ़ाए वही लाभ कर दो, मेरा अंतिम मरण समाधि तेरे दर पर हो. जे समाधीच्या काम येणार नाहीत अशा भावनेला घेऊन मला काय करायचं आहे? बरोबर आहे ना? अशी कामना मला घेऊन काय करायचे आहे? जे परभव मध्ये माझ्या सोबत येणार नाही अशा विचारांना मला घेऊन काय करायचं आहे? तर सम्यक दर्शन, सम्यक ज्ञान हेच माझ्या संयमाला वाढवणारे आहे, तेच माझा लाभ करणारे आहे. आणि म्हणून असं सम्यक दर्शन जे व्यवहारामध्ये खऱ्या पंचपरमेष्ठीवर श्रद्धा करणार आहे आणि निश्चयामध्ये आपल्या निज आत्मद्रव्यावर श्रद्धा करणार आहे. सम्यक ज्ञान जे ज्ञान व्यवहारामध्ये पंचपरमेष्ठीची श्रद्धा दृढ करणार आहे आणि निश्चयामध्ये माझ्या आत्मस्वभाव आणि स्वरूपाचं ज्ञान दृढ करणार आहे. श्रद्धा तेच खरं ज्ञान आहे आणि तेच आचरण म्हणजे माझं खरं संयम आहे आणि तेच मला या समाधीच्या काळात परिपूर्ण रूपानं करायचं आहे आणि तेच मला लाभदायक आहे. बरोबर आहे ना माताजी? बरोबर आहे की नाही? म्हणून मला तेच रत्नत्रयाकडे लक्ष द्यायचं आहे आणि त्या रत्नत्रय सहित व्यवहारामध्ये देवशास्त्र गुरु यांच्या चरणात आणि निश्चयाने आपल्या आत्मस्वरूपामध्ये समर्पित होऊन आपल्याला समाधी साधायची आहे. मधुर वचन हित कर परमित जैसा सुख दे ते वैसा सुख जल चंदन चंद्रा मोती ना देते भावा. अतः मित्र तुम ऐसा बोलो सदा हितंकर हो, मेरा अंतिम मरण समाधि तेरे दर पर हो. जिनेंद्र भगवंतांचे जे वचन असतात ते हित असतात, मितकारी असतात, प्रिय असतात आणि त्या वचनामध्ये जे सुख आहे ते चंदन, मोती, सोनं, रत्न, हिरे याच्या कुठल्याही सुखामध्ये त्याचं सुख नाही. म्हणून ते आपल्या साधर्मी, मग व्यवहारामध्ये साधर्मी तुमचे कोण आहे? आम्ही सगळे. आणि निश्चयामध्ये साधर्मी कोण आहे? तर तुमचा आत्माच तुमचा साधर्मी मित्र आहे. कारण देव तुमचा आत्माच तुमचा भगवान आहे, तुमचा आत्माच तुमचा गुरु आहे, तुमचा आत्माच तुमची जिनवाणी आहे, तुमचा आत्माच तुमचा मित्र आहे. तुम्ही हो माता पिता, तुम्ही हो बंधू सखा, तुम्ही हो साथी सदा हमारे. व्यवहारामध्ये पंचपरमेष्ठीच आपले मित्र असतात आणि निश्चयामध्ये आपला आत्माच आपला मित्र आहे. म्हणून हे आत्मरूपी मित्र
तुझे सदैव माझं हित करणार आहे, असेच वचन मला संबोधित कर. आणि व्यवहारामध्ये आचार्य, उपाध्याय, साधू, आरिका हे सादर मी तुमचे बंधू भगिनी आहेत, यांना समाधीला हित करेल. असंच हित मित प्रिय जिनेंद्र भगवंतांचे वचन मला संबोधित करा. का तर हे वचन ऐकत ऐकतच मला देवशास्त्र गुरु आणि आत्मसाक्षीने त्यांच्या चरणामध्ये मला समाधी साधायची आहे. पानी नहीं डुबाता उसको आग जलाती ना, सदवादी को प्यारे भैया नदी बहाती ना, माता सम विश्वास योग्य व गुरु सा हित करो, मेरा अंतिम मरण समाधि तेरे दर पर हो. मातेचा विश्वास जेवढा असतो, गुरूंचं वचन जेवढं हितकारी असतं, तेवढेच माझे परिणाम आता हितकारी राहू देत. बरोबर आहे ना माताजी? आणि म्हणून माझ्या त्या देव शास्त्र गुरूंच्या चरणामध्ये माझं अंतिम समाधी मरण, माझं अंतिम सिद्ध साध्य काय आहे तर सांगतात, इष्ट अबाधित और असिद्ध है अहो साध्य में रहा, जिस साधन से तुम्हें साधा वह साधन मेरा, शुभ समाधि का अविनाभावी रत्नत्रय तिरहो, मेरा अंतिम मरण समाधि तेरे दर पर हो. इष्ट म्हणजे सर्वात योग्य, अबाधित म्हणजे ज्याला कोणी बाधा पोचू शकत नाही, असिद्ध अहो साध्य मेरा, जिस साधन से तुमने साधा, ज्या साधनांचा आधार घेऊन ही सर्व योग्यता तू हे सिद्ध भगवान प्राप्त केलास, ते सर्व साधन मला मिळू दे. आणि त्यांच्याकडे साधन अंतरिंग परिणाम होते, अंतरंग भाव शुद्ध होते. शुभ समाधी का अविनाभावी, शुद्ध समाधीचा अविनाभाव माझ्या हृदयात राहू दे. रत्नत्रय तीर हो, आणि रत्नत्रय स्थिर पाहिजे. कसं रत्नत्रय? बहिरंग भेद रूप जे व्यवहार रत्नत्रय आहे, आणि जे अभेद रूप निश्चय रत्नत्रय आहे, त्या दोन्हीची स्थिरता माझ्यामध्ये असली पाहिजे. आज द्रव्य रूपानं भेद रत्नत्रय आपल्याकडे आहे, अभेद रूपानं जे निश्चयाचं रत्नत्रय आहे त्याचंही आपल्याला चिंतन केलं पाहिजे. कारण भेद आणि अभेद रत्नत्रयाची स्थिरता म्हणजे बहिरंग आणि अंतरंग, दिगंबर आणि दिगंबरत्व भाव हेच माझे समाधी मरण करणारे आहेत. म्हणून माझं अंतिम मरण भगवंत तुझ्या चरणामध्ये होऊ दे. दीक्षा देना, शिक्षा देना, संबोधन देना, स्वानुभूति की कला सिखाना, उद्बोधन देना, विराग दाता
विराग सागर मेरे गुरुवर हो, मेरा अंतिम मरण समाधि तेरे दर पर हो. दीक्षा देणं, शिक्षा देणं, ज्ञान देणं, संकटाच्या योग्य वेळेला योग्य संबोधन देणं, अंतिम समयाला उपयोगी असणारी स्वानुभूतीची कला शिकवणं, हे सगळं उद्बोधन तुम्ही आम्हाला दिला. म्हणून हे वीतराग देणारे दाता, विराग दाता, विराग सागर म्हणजे वीतरागताचे सागर, अत्यंत विशुद्धीचे सागर, अत्यंत स्वभावाला प्राप्त करून देणारे सागर आणि आत्म्यावर विशेष राग उत्पन्न करून देणारे हे आचार्य विराग सागर, विशुद्ध सागर, सन्मती सागर, अशा महान आचार्य शीतल सागर, अशा सर्व आचार्य मेरे गुरुवर, तुम्ही माझे सर्व गुरु आहात. आणि म्हणून तुमच्या चरणामध्ये माझं अंतिम समाधी मरण व्हायला पाहिजे. माझी भावना आहे. आचार्य शीतल सागर महाराजांचं काल आपल्यासाठी आशीर्वाद आलेला आहे आणि माझ्या शिष्यावर माझा अत्यंत विश्वास आहे. अत्यंत विशुद्धीपूर्वक ते समाधी साधतील असा विश्वास ठेवून आपल्या समाधीचा आनंद घेण्यासाठी काल त्यांचा विहार सुद्धा झालेला आहे. गुरूंच्या समाधीसाठी शिष्यांचा विहार होणं हे आजपर्यंत आपण ऐकलो होतो, पण शिष्याच्या समाधीसाठी गुरूंचा विहार होणं हे फक्त श्रुतमती माताजींच्याच भावनेचं फळ आहे का नाही? माताजी जागृत आहात आपण? बघा, तुमच्या समाधीसाठी गुरु विहार करत येत आहे. किती सौभाग्य आहे तुमचं, किती त्या गुरूंचा तुमच्यावर विश्वास आहे. म्हणून अशा सर्व आचार्य विद्यासागर महाराजजी, आचार्य सन्मती सागर महाराजांचे आपण पादमूल बघा समोर आहेत की नाही. आचार्य आपले 4 महिने आपण त्यांच्या, 6 महिने आपण त्यांच्या चरणात साधना केलेली आहे. तर त्यांच्या चरणामध्ये माझं समाधी मरण होऊ दे असा आपण भाव करायचा आहे आणि श्रद्धा दृढता करायची आहे. राग न उपजे, द्वेष न उपजे, मोह नहीं उपजे, क्रोध न उपजे, मान न उपजे, लोभ नहीं उपजे. दुर्ध्यानों से मुझे बचाना मेरे ईश्वर हो, मेरा अंतिम मरण समाधि तेरे दर पर हो. कर्म रुलाते, कर्म हंसाते, कर्म भ्रमाते हैं, उनको जो नर कर्मोदयवश परिणम जाते हैं. किंतु ज्ञान में जो परिणमते कर्मजयी नर हो, मेरा अंतिम मरण समाधि तेरे दर पर हो. शुभ भावों से शुभ कर्मों को आप बढ़ाते हैं, शुभ भावों से अशुभ कर्म को आप घटाते हैं. शुद्ध भाव से उभय कर्म को
पूर्ण रूप हर दो, मेरा अंतिम मरण समाधि तेरे दर पर हो. शुभ भाव, शुभ कर्म गुरूंच्या वचनामध्ये वाढत असतात. पण जे गुरूंना मानतात त्यांच्याच जीवनात हे सौभाग्य असतं. जे गुरूंचा आदर्श घेत नाहीत, गुरूंना स्वीकारत नाहीत, त्यांच्या जीवनात हे भाग्य मिळत नाही. शुभ भावांनी अशुभ कर्म नाश होतो. म्हणून शुद्ध भाव, उभय कर्म म्हणजे द्रव्य कर्म आणि भाव कर्म या दोन्हींचा पराभव करत असतो. आणि त्यामुळं माझं असं द्रव्य कर्म आणि भाव कर्मांना दूर करण्यासारखं समाधी मरण आपल्या चरणामध्ये होऊ दे, अशी आपण पुरुषार्थाने भावना या ठिकाणी करायचं आहे. आणि द्रव्य कर्म आणि भाव कर्माचा नाश गुरु भक्ती, गुरु श्रद्धा, गुरु समर्पणाशिवाय होत नाही. आणि म्हणून जे गुरूंच्यावर समर्पित होतात, जे जिनशासन, गुरुशासन याचं पालन करतात, तेच आत्मानुशासनाचं पालन करू शकतात, असं जिनेंद्र भगवंतांचं वचन आहे. म्हणून जे जिनेन शासन, गुरुशासन ज्यांना पाळणं योग्य वाटत नाही, ते कधी आत्म्याचं अनुशासन पाळू शकत नाही. बरोबर आहे ना? म्हणून मला गुरुशासनामध्ये समाधी साधायची आहे, आत्मानुशासनामध्ये मला समाधी साधायचं आहे, आणि मला स्वतः एक जिन शासन व्हायचं आहे. नमोस्तु भगवान, नमोस्तु भगवान, नमोस्तु. माताजी, आतापर्यंत तुम्ही जिन शासन पाळला, आतापर्यंत तुम्ही जिनेंद्र भगवंतांच्या वचनाचं जिनवानी शासन पाळला, आतापर्यंत तुम्ही गुरूंचं शासन पाळला. आता तुम्हाला आत्मानुशासन पाळायचं आहे ना? आत्मानुशासन. ओम ओम ओम. गाडी कुठे डिस्चार्ज झालती? आता रुळावर आली गाडी. आता डेपोतनं बाहेर पडली. आता स्वर्गरूपाच्या मार्गावर चालू आहे गाडी. ओम